सोमवारी भगवान शिवाच्या शिवलिंगावर जल समर्पित केल्याने आपल्या जीवनात कोणते लाभ होतात? भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवार हा दिवस खूप खास मानला जातो. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. या दिवशी शिवलिंगावर 1 लोटा जल अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात. सोमवारी भगवान शंकराला अर्घ्य अर्पण केल्यास सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. याशिवाय मानसिक शांतीही मिळते. सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा जप करणे हा भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे. अनेक गंभीर आजार, समस्या आणि अडथळे दूर करण्यासाठी या मंत्राचा जप खूप प्रभावी मानला जातो. मंगळवारी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने लाभ होतो. मंगळवारी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्याच्या कार्यात यश मिळते. बुधवारी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने लाभ होतो. धार्मिक मान्यतेनुसार बुधवारी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात. त्याचबरोबर वैवाहिक जीवन जगणाऱ्या लोकांचे जीवन सुख शांतीमध्ये जाते. गुरुवारी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने लाभ होतो. गुरुवारी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने व्यक्तीला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळते. याशिवाय या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने घरात उपस्थित मुलांची एकाग्रता वाढते. शुक्रवारी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने कोणता लाभ होतो? जो व्यक्ती शुक्रवारी नियमितपणे शिवलिंगाला जल अर्पण करतो त्याच्या वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होते आणि घरातील संकटांपासून मुक्ती मिळते. शनिवारी भगवान शिवाला जल अर्पण केल्याने लाभ होईल. शिवपुराणानुसार जो भक्त शनिवारी भगवान शंकराला पाण्याचे भांडे अर्पण करतो तो अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्त होतो. रविवारी जल अर्पण केल्याने लाभ होतो. रविवारी शिवलिंगाला जल अर्पण करणाऱ्या शिवभक्तावर भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि त्याशिवाय त्यांना देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि घरात पैशाची कमतरता नसते. भगवान महादेव शिव शंभू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा दिवस अत्यंत फलदायी मानला जातो. या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि कुंडलीतील चंद्राची स्थितीही मजबूत होते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की सर्व देवी देवतांमध्ये भगवान शिव लवकर प्रसन्न होतात, म्हणून महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात. त्यामुळे सोमवारी भगवान शंकराची पूजा करून काही उपाय केल्यास भगवान शंकराची कृपा प्राप्त होते आणि सर्व वाईट गोष्टी दूर होऊ लागतात. सोमवारी ब्रह्ममुहूर्त आणि प्रदोष काळात शिवलिंगाची विधिवत पूजा करून 11 बेलाच्या पानांवर पांढरे चंदन लावून ती शिवाला अर्पण करावे. असे केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. सोमवारी शिवलिंगाला दूध आणि जल अर्पण केल्याने तर त्यानंतर गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण करा. यानंतर तूप, साखर आणि गव्हाचे पीठ अर्पण करून आरती करावी. तसेच प्रदोष काळात तांदूळ, दूध इत्यादीचे दान करावे. असे केल्याने वैवाहिक जीवनात आनंद राहतो आणि भगवान शंकराच्या आशीर्वादाने सर्व कार्य पूर्ण होऊ लागतात.
आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सूर्योदयाच्या वेळी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करा आणि प्रदोष काळात मधाची धार अर्पण करा. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतील आणि जीवनात सुख शांती वाढेल. व्यापार आणि व्यापारात प्रगतीसाठी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करा आणि शिवलिंगावर थोडे दूध तांब्याच्या भांड्यात भरून ठेवा. यानंतर पूर्ण भक्तिभावाने ओम नमः शिवाय मंत्राचा जप करताना ते व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडा. असे केल्याने प्रगतीतील कोणतेही अडथळे दूर होतील. व्यवसायात चांगली प्रगती होईल. सोमवारी प्रदोष काळात काळे तीळ, अक्षत, पांढरे चंदन, धतुरा, दूध, गंगाजल आणि कच्चा तांदूळ मिसळून शिवलिंगावर अर्पण करा आणि नंतर तांदळात मिसळून तीळ दान करा. ह्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आणि शिवरक्षा स्तोत्राचा पाठ करावा. असे केल्याने आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा वाहत राहते आणि जीवनात धनसंपत्ती वाढते. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.